राजसदरीपासून थोडं पुढं आलं या बाजूला डाव्या बाजूला म्हणजे मंगळाई देवीच्या विरुद्ध बाजूला इकडं नाणे टांगसाळ आहे. नाणे टांगसाळ म्हणजे काय? नाणे पाडायची जागा, म्हणजे त्याचा शब्दाचा अर्थ तरी तोच आहे. पण ही नाणे पाडायची जागा आहे का नाही, होती का नाही, हे सांगता येत नाही सध्या तरी. आता आत येऊन बघा थोडं. जागा छोटीच आहे, म्हणजे नाणी पाडण्यायोग्य जागा आहे. म्हणजे कसं वरती पण पूर्ण सिमेंटचं किंवा दगडी बांधकाम आहे. त्यामुळे जेणेकरून आग वगैरे लागू नये. अजून एक महत्त्वाचं, इकडे एक छोटीशी देवडी दिली, म्हणजे काही देवाणघेवाण असावी. इथनं जे कामगार आहे ते इथनं जायचं आणि देवाणघेवाण इथनं असावी. आणि सगळ्यात तिथं महत्त्वाचं किंवा क्युरियोसिटी म्हणजे सांगता न येणारं हे तुम्हाला दिसतंय, छोटीशी देवडी टाईप समोर बघा, पूर्ण बंद आहे. हे एल शेपमध्ये काढून इकडं ओपन आहे आतमध्ये, तिकडं ओपन आहे पूर्ण. हां, सेम अशा 4 आहेत. ती एक झाली, इथं पण सेम आहे. हे आतमध्ये आणि इकडं ओपन आहे. आणि इकडं खाली बघा 2 आहेत, हे पण ओपन आहे. इथे एक आहे आणि इकडे एक आहे. मग आता हे जर नाणे टांगसाळ असेल, समजा तिथं दरवाजा आहे, इथं नाण्याचा तो भाता असेल नाणी पाडायचा, पूर्ण गरम होणार, उष्णता खूप असणार. मग हे 2 आपण एक्झॉस्ट मानू शकतो, धूर जाणे किंवा उष्णता बाहेर जाण्याची जागा आपण हे मानू शकतो. म्हणजे हे 2 जर उष्णता बाहेर जायची जागा असेल तर हे हवा येण्याचं पण इव्हेंट असू शकते. सरळ सरळ देऊ शकत नाहीत, कारण पाऊस हा महत्त्वाचा आहे. पाऊस सरळ सरळ जर दिला असता, दिवळी टाईप, आपली दिवळी या टाईपमध्ये जर सरळ आपण दिला असतं तर पाऊस येऊ शकत होता. त्यामुळे हे असं एल शेपमध्ये असावं असं मला तरी वाटते. सध्या याची काही कोणालाही अजून माहीत नाही नेमकं का असं 2 तयार केलेत. चला आपण आता पुढल्या अवशेष पाहू.